अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स रोडवर 5 फेब्रुवारी रोजी उभी असलेल्या एका कारला अचानक आग लागून ती पूर्णपणे जळून खाक झाली. घटनेनंतर आग नियंत्रणात आणण्याची कारवाई मुंबई फायर ब्रिगेड यांनी केली आहे. संबंधित घटनेची नोंद आणि पंचनामा मुंबई पोलिसांच्या मार्फत करण्यात आला. मात्र आज 20 दिवस उलटूनही ती जळालेली कार त्याच ठिकाणी रस्त्यावर पडून असल्याचं दिसून येत आहे. या वाहनामुळे परिसरात घाणीचं साम्राज्य निर्माण झालं असून वाहतुकीस अडथळा निर्माण होतोय. रस्त्याच्या कडेला उभे असलेले जळालेले वाहन अपघातास कारणीभूत ठरू शकते अशी भीती स्थानिक नागरिक व्यक्त करतायत. वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्यास वाहन हटवण्याची जबाबदारी मुंबई ट्रॅफिक पोलीस यांच्यावर येते, तर बेवारस अथवा निकामी वाहन हटवून परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन या संबंधित विभागाची असते. या सर्व विभागीय जबाबदाऱ्या असतानाही जळालेली कार अद्याप रस्त्यावरच असल्यानं प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. लोखंडवाला परिसर हा मुंबईतील प्रमुख प्रसिद्ध भाग म्हणून ओळखला जातो. अशा ठिकाणी 20 दिवसांपासून ही कार रस्त्यावर पडून राहणं ही गंभीर बाब मानली जाते. स्थानिक नागरिकांनी परिसरातील नगरसेविका सायली कुलकर्णी यांच्याकडेही याबाबत तक्रार केली असून तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेबाबत संबंधित प्रशासनानं त्वरित दखल घेऊन जळालेले वाहन हटवावे आणि रस्ता मोकळा करावा, तसंच परिसर स्वच्छ करावा अशी मागणी नागरिकांकडून होतीये. जागृत महाराष्ट्र न्यूज, मुंबई.